आधार कल्पोकल्पित आरोप करण्याची सवय संजय राऊतांची आहे, ती त्यांनी एकदा पुन्हा दाखवून दिली. परंतु विनायक राऊत देखील म्हणतात की बाळमानेंनी पाठीमाग घेतला आपला उमेदवारी अर्ज कोकणातून, त्यावेळेस त्यांनी मात्र 25 कोटी रुपये घेतले. 25 कोटींचा बकरा हा बाळमाने झालाय अशा पद्धतीची. आता विनायक राऊतांनी बाळमानेंबद्दल काय बोलावं, ती विनायक राऊतांच्या स्वभावाप्रमाणे ते बोलत आले. आपल्या पक्षाचं स्थान कोकणात काय राहिलं हे पहिलं चष्मा घेऊन किंवा दुर्बीण घेऊन शोधावं. एकेकाळी कोकण हा बाळासाहेबांच्या विचाराचा बालेकिल्ला, तो बालेकिल्ला आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा राहिलेला नाही. 2 अंकी संख्या ज्यांना गाठता आली नाही, तिथे शिवसेना शिंदेसाहेब नेतृत्व करतात ते भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं पूर्णपणाने प्राबल्य आहे. तुमच्या मोजून जागा मतदार 45 आहेत. अशा वेळेला दुसऱ्यांवरती ठपका ठेवण्यापेक्षा खासदार म्हणून तुम्ही अपयशी का झालात याचा आत्मसंतोषण परीक्षण विनायक राऊतांनी करावं, असा त्यांना माझा प्रेमळ सल्ला आहे. आमदार रोहित पवार सातत्यानं तुमच्यावरती आणि पक्षावरती सातत्याने टीका करतात. ते म्हणतात की त्यांनी आज एक ट्विट केलेलं आहे. अशोक खरात यांच्यासोबत खरं तर तुम्ही देखील कामाख्या देवीच्या मंदिराला दर्शनाला गेलेला होता, त्याचे सगळे पुरावे त्यांनी ट्विट केलेले आहेत. तुमचं नाव न घेता त्यांनी ट्विट केलंय आणि त्याच्यावरती त्यांनी सांगितलंय की कुठेतरी टार्गेट वेगळ्या लोकांना केलं जात आहे. अशोक खराताच्या प्रकरणाच्या संदर्भात तुमच्या घरी मात्र 3 पदं आली, ज्यांना टार्गेट केलं जातं त्यांची 2 पदं मात्र घालवली गेली, अशा पद्धतीचं ट्विट रोहित पवार. एक तर मला माझ्याकडे जी 3 पदं आहेत, तर मी लोकसभेला निवडून आलेला लोकसभेचा सदस्य आहे. माझ्याकडे पद असं नाही आलंय. दीर्घ परिश्रमातून एका स्वतःच्या ताकदीवरती जनतेच्या पाठिंबावरती मिळवलेलं ते मी पद आहे. 5 वेळा मी विधानसभेवरती निर्वाचित झालेला आहे. 92 साली मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालेला आहे. माझ्याकडे पद असं नाही आलेलं, मेहनतीतून आले. आधी ती 2दा विधानसभेवरती निर्वाचित झाली आणि 18 मध्ये 170 मतं असताना आणि आज 127 मतं असताना बिनजोर त्या ठिकाणी निवडून आलो. कोणाच्या मेहरबानीवरती आम्ही काम त्या ठिकाणी केलेलं नाही. मी कधी कामाख्या देवीला कोणाच्या सोबत गेलो नाही. त्यांनी काय ट्विट केलं, काय फोटो आहे ते एकदा आणा. माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही जे यश मिळवलं हे ज्यांना पावत नाही आणि ज्यांची दुर्दशा जनतेने केलेली आहे, त्या नैराश्यापोटी अलीकडच्या कालावधीमध्ये भरकटलेली मनाची मनोवृत्ती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न काहींच्या मार्फत त्या ठिकाणी होत आहे. सर, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरता शेवटचे 3 दिवस उरलेत. 8 तारीख अंतिम आहे. तुमच्या पक्षाची रिक्त झालेली ही जागा आहे. नक्की उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार आहे? कारण की अनेक चर्चा आहेत की ही जागा भाजप स्वतःसाठी घेण्यासाठी इच्छुक आहे. भाजप ही जागा स्वतःसाठी घेण्यासाठी इच्छुक आहे या बातम्या कल्पोकल्पित निराधार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा आहे. 8 तारखेला 3 वाजेपर्यंत अर्ज भरायचा आहे. 8 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवाराचा अर्ज 100% भरला जाईल. नवनीत राणा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरचा अधिकृत उमेदवार 8 तारखेला 3 वाजेपर्यंत मुदत संपेपर्यंत अर्ज त्या ठिकाणी 100% दाखल करेल. परंतु नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचा चिन्हाचा उमेदवार 8 तारखेला 3 वाजेपर्यंत आम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी अर्ज दाखल करेल. तर आता बाळमानेंची पक्षातून हकलपट्टी केलेली आहे, त्यांच्याशी तुम्ही काही संपर्क साधलाय का राष्ट्रवादीमध्ये येण्याच्या संदर्भात? मग आता त्यांच्याशी संपर्क येण्याचं काही कारणच नाही. मी 99ला ज्याला रत्नागिरीचा पालकमंत्री झालो त्याला बाळमाने त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार होते. मी रत्नागिरी जिल्हा पिंजून काढला, त्याला रत्नागिरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज शिवसेनेचे वरिष्ठ नेते राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे 2004ला तिथून निर्वाचित झाले. चिपळूणला रमेश कदम त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावरती निर्वाचित झाले. ही 5 वर्षाच्या माझ्या मेहनतीचं फळ कोकणी जनतेने त्या ठिकाणी दिलंय. बाळमानेंचा माझा कधी राजकीय संपर्क नाही, असण्याचं काही कारण नाही. त्यावेळेला पालकमंत्री असताना आमदार म्हणून आमच्या गाठीपेटी व्हायच्या. याचा वापर करून ही निवडणूक विरोध करण्यात आली असं म्हटलं जातंय. नितेश राणे यांनी कुठेतरी दडपण आणून त्यांच्याकडनं माघारी घ्यायला लागला, अशा पद्धतीचा काय? कोणी आरोप केला त्यांना कळू द्या. त्या आरोप करण्याची बुद्धीची क्यू काय ते मला सांगता येईल. मला एकदा नाव कळू द्या की यांनी हा आरोप केला, मग तो आरोप कशाच्यामुळे असू शकतो त्याचं विश्लेषण
मी सांगितलं संजय राऊतांचं मगाशी, आपण उशिरा आहात. संजय राऊतांची आता जी काय मनस्थिती भरकटलेली आहे, त्या भरकटलेल्या मनस्थितीमध्ये संजय राऊत सकाळच्या